नमस्कार मित्रांनो, सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि सध्याचे हिवाळी अधिवेशन आणि शिक्षकांच्या मागण्या मोर्चांनी आता दणाणून उठले आहे. आता आज 12 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आज नागपुरात जमले होते. NPS विरोधात सर्व कर्मचाऱ्यांचा संताप उसळला आहे आणि राज्यातील आता सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळावा व राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी सर्व संघटना आज नागपुरात एकत्र आल्या होत्या आणि या सर्व संघटनांनी जुन्या पेन्शनसाठी पेन्शन जनक्रांती महामोर्चा आज नागपुरात आयोजित केला होता आणि या मोर्चात नागपूर हे पूर्ण मोर्चाने दणाणून उठले होते. तर बघूया काय आहे ही बातमी. जुन्या पेन्शनची मागणी ही बऱ्याच दिवसापासून आपल्याला चालू असलेली दिसते, पण आता कर्मचाऱ्यांच्या या मागणीचा उद्रेक होताना दिसत आहे आणि कर्मचारी आता या मागणीसाठी आंदोलन व मोर्चा करताना आपल्याला नागपुरात दिसत आहे. चला तर मग बघूया काय आहे सविस्तर बातमी. राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली आज नागपूर विधान भवनावर भव्य पेन्शन जनक्रांती महामोर्चा पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या गर्दीने परिसर भरून गेला होता. कर्मचाऱ्यांनी DCPS, NPS, RNPS, UPS या योजना पूर्णपणे असुरक्षित असल्याचा आरोप व शासनाने जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी ठाम मागणी केली. आंदोलनातील सर्व शिक्षकांच्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. तर आता नेमक्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत, तर महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख कर्मचारी या मागणीसाठी एकवटले असून सरकारने 2005 नियुक्त कर्मचाऱ्यांना मनासे अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन तात्काळ द्यावी अशी भूमिका मांडण्यात आली. शासनाच्या योजनांमुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन अत्यंत असुरक्षित बनले आहे. कर्मचारी सेवेतून निवृत्त होत आहेत, पण त्यांना कोणताही निश्चित पेन्शन लाभ मिळत नाही. NPS व DCPS योजनांमध्ये निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार अत्यंत अपुरा आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना RNPS व एकीकृत निवृत्ती वेतन योजना UPS फक्त नावाला सुधारित असून भविष्याची हमी देणाऱ्या नाहीत. UPS या योजनेला कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने शासनाच्या धोरणावर आता विश्वास उरलेला नाही. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राज्याध्यक्ष यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांचे संपूर्ण सेवाकाळात त्यांनी राज्याची सेवा केली आहे आणि निवृत्तीनंतर भीक मागण्याची वेळ येऊ नये म्हणूनच जुनी पेन्शन हा आमचा मूलभूत अधिकार आहे. कोणतीही नव्याने आणलेली योजना विश्वासार्ह नाही. त्यांनी पुढे इशारा देत म्हटले की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र सरकारने मागणी मान्य न केल्यास राज्यव्यापी मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहोत. आमदारांची उपस्थिती या आंदोलनाला होती. तर आमदारांची उपस्थिती अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, किरण सरनाईक, विक्रम काळे. आंदोलनाच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. त्यात जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, असुरक्षित योजना रद्द कराव्यात आणि कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित असूनही संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण पार पडले. पोलिसांनीही पुरेशी व्यवस्था ठेवली होती. अनेक सामाजिक संघटना व निवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. संघटनेने जाहीर केले की सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास काम बंद, जिल्हास्तरीय मोर्चे व राज्यभर मोठी चळवळ उभारली जाईल. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की आता जुन्या पेन्शनसाठी राज्यातील जवळजवळ 17 लाख कर्मचारी आता आक्रमक झालेले आहेत. कारण की या कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची आश्वस्त अशी पेन्शन योजना लागू नसल्याने आणि ज्या योजना म्हणजे जसे UPS, NPS, RNPS, DCPS या सर्व योजना ज्या आहेत या एवढी हमी देत नाहीत की निवृत्त झालेला कर्मचारी हा त्याचं जे निवृत्त नंतरचं आयुष्य आहे ते सुखाने जगू शकेल अशा हमी त्या योजना देत नाहीत आणि त्यामुळेच सर्व
सरकारी कर्मचाऱ्यांची आता एकच मागणी आहे की 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही मिळालीच पाहिजे आणि ती जर शांततेने मिळत नसेल तर सर्व आता जे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी महाराष्ट्र शासनाचे, ते आता राज्यभर मोर्चे, चळवळ किंवा जिल्हास्तरीय मोर्चे किंवा निर्णय न घेतल्यास कामबंद आंदोलन देखील करू शकतील. तर एकंदरीतच हे हिवाळी अधिवेशन हे वेगवेगळ्या मागण्यांसाठी गाजत आहे. आपण बघितलंच की TET सक्तीविरोधात आंदोलन झालं, आता जुन्या पेन्शन विरोधात. तर अशा या परिस्थितीत आता सरकारला काही ना काही निर्णय घेणे हे बंधनकारक आहे. बघूया काय सरकार या बाबतीत विचार करतं. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत अशाच प्रकारची माहिती पोहोचावी त्यासाठी व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.